आळंदीमध्ये वारकऱ्यांची सेवा सत्य साईबाबांच्या अनुयायांकडून सुद्धा केली जाते। सध्या सत्य साईबाबांच्या अनुयायांच्या ट्रस्टकडून सत्य साईबाबा सेवा दल यांच्याकडून आरोग्य शिबिराचं आयोजन आळंदीमध्ये करण्यात आलं आहे आणि इथे मोठी रांग या आरोग्य केंद्राच्या बाहेर लागली आहे। इकडे आरोग्य तपासणी ही मोफत केली जाते, सोबतच औषधांचं वाटप हे सुद्धा मोफत केलं जात आहे। इंद्रायणी नदीमध्ये स्नान करणाऱ्यांची संख्या, भाविकांची, वारकऱ्यांची संख्या ही हजारोंनी आहे। त्यामुळे अर्थातच त्वचा विकाराचं प्रमाण सध्या आळंदीमध्ये वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघतोय की ड्रेसिंग केलं जात आहे वारकऱ्यांचं, ज्यांना काही पायाला लागलेलं आहे किंवा अनेक ज्येष्ठ नागरिक खरं तर या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे ब्लड शुगर याची संख्या जास्त आहे। त्याच्यामुळे मला सांगा की कुठल्या प्रकारचे पेशंट जास्त येतात तुमच्याकडे? आमच्याकडे सध्या जे वारकरी आहेत त्यांचे ब्लड प्रेशर, शुगर याचे पेशंट रेग्युलर आहेत आणि हे घरी अर्धवट औषधं ठेवून येतात। एवढ्या मोठ्या वारीला त्यांना जी 15 दिवस पुरणारी औषधं आहेत ती घेऊन येत नाहीत। असंच इथे इंद्रायणीत ज्यांची आंघोळ होते त्यामुळे त्वचा रोग वाढतात आणि खाणं रस्त्यात मिळेल तिथे खाणं घेतात, त्यामुळे त्यांचे खाण्याचे जे प्रोग्राम्स होतात ते असे जे मिळेल ते खायचं, त्यामुळे पोटाचे विकार वाढतात। तर हे सगळ्या प्रकारचं आमच्याकडे हे आहे। त्वचेच्या विकारांचे पेशंट जास्त आहेत का? नाही, पोटाच्या विकाराचे जास्त आहेत। हा, पण इंद्रायणी नदीमध्ये स्नान केल्याने त्वचेचे विकार वाढलेले आहेत, ते तर आहेच। ते सरसकट सगळ्यांकडे आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम त्यांना येत आहेत। आपण इकडे बघतोय की आरोग्य शिबिराचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अनेक रुग्ण हे दाखल झालेले आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट ही सुद्धा तज्ञ डॉक्टरांकडून केली जाते। ताई, मला सांगा की त्वचेच्या विकारांचं प्रमाण जास्त आहे का? काय कारण आढळून येत आहे? मेन बेसिकली म्हणजे आम्हाला असं इथं आढळून येतो की लोक वारकरी जे आलेले आहेत ते इंद्रायणीच्या पात्रामध्ये आंघोळ करून आल्यानंतर त्यांना इचिंगचा प्रॉब्लेम स्टार्ट झालेला आहे आणि रॅशेस ऑल ओव्हर बॉडी त्यांच्या दिसून आले आम्हाला, म्हणजे बरेच पेशंटमध्ये। आणि पात्रामध्ये काचा असल्यामुळे काचा पण बरेच घुसलेल्या होत्या पेशंटच्या पायामधून। आमच्याकडे कंटिन्यूस आम्ही त्याचे पार्टिकल ड्रेसिंग कंटिन्यूस करतो। आणि इतर कुठले कुठले विकार आहेत ज्येष्ठ नागरिकांचे? क्रॉनिक डिसीज घेऊन आलेले आहेच आहेत, इमर्जन्सी बरेच, म्हणजे चक्कर येऊन पडणं, पाण्याची सोय नाही आहे, पिण्याचं ड्रिंकिंग वॉटर त्यांच्यासाठी, त्याच्यामुळे ते येऊन आमच्याकडे पाणी मागतात। मग आम्हाला ग्लुकोजचं पाणी, ORSचं पाणी आम्ही त्यांना पाजून सेटल करून, चक्कर वगैरे लो BP आहे ते सेटल करून आम्ही पुढे पाठवतो। साधारण किती संख्येने आतापर्यंत रुग्ण दाखल होत आहेत? शेकडोंच्या संख्येने अर्थात। आता 3 दिवसात आम्ही म्हणजे एक अराउंड 9000 पर्यंत असे पेशंट पाहिलेले आहेत कंटिन्यूस। त्याच्यापैकी त्वचा रोगाचं प्रमाण, रोग, लूज मोशन्स बेसिक। त्यामुळे एकंदरीतच आता इंद्रायणीच्या नदीत स्नान करणं हे वारकऱ्यांसाठी जिकिरीचं झालेलं आहे, कारण इंद्रायणी नदीत स्नान केल्यामुळे त्वचेच्या विकारांचं प्रमाण इथे वाढलेलं आहे आणि म्हणूनच आरोग्य केंद्राबाहेर आपण बघतोय की खूप मोठी गर्दी ही वारकऱ्यांमधल्या रुग्णांची लागलेली आहे। त्याच्यामुळे वारकऱ्यांना देखील आवाहन आहे की भगवंताच्या दर्शनाला, आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला नक्की जा, मात्र त्यासोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या। कॅमेरामन रवीसह मनोज पाठक, TV9 मराठी, आळंदी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।